ईव्हीएमवर संशय घेत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाच्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मार्करवाडी गावातील नागरिकांनी आज पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याचं ठरवलंय। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने विरोध केलाय। यावेळी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। याचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि आताही काही अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली। त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला हे करता येणार नाही। वस्तुतः हे मतदान पारदर्शकपणे होणं, हे एक मॉडेल होणं आणि या माध्यमातून लोकांमध्ये बाबा मतपत्रिकेवरचं मतदान आणि ईव्हीएम मधलं मतदान याच्यामध्ये काय फरक आहे हे याची टॅली या ठिकाणी होणार होती। सगळ्या मतदारसंघामध्ये आक्रोश आहे, लोकांमध्ये असंतोष आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून या ठिकाणी मार्कडवाडी गावाने हे मतदान घेतलेलं आहे। मार्कडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू केलेत, तरीही मार्कडवाडी गावातील नागरिक मतदानासाठी दाखल झाल्यात। उत्तम जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचं कटकारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे। मार्कडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80% मतदान झाले, मात्र ईव्हीएम मधून वेगळी आकडेवारी समोर येत आहे। निवडणुकीमध्ये महायुतीच्या राम सातपुते यांना 843 मते तर शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत। या मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे, त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवून ईव्हीएमची पोलखोल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय। सातपुते यांना मिळालेल्या 843 मतांवर संशय आहे। त्यांना गावातून फार तर 150 मते मिळायला पाहिजे होती असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झालेत। महायुतीनं मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवलं आहे, तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय। मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यात असलेल्या माळशिरस मतदारसंघातल्या मार्कडवाडी गावाची सध्या चर्चा सगळीकडे सुरू आहे, कारण या गावात बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्यात येत आहे। 3 डिसेंबरला म्हणजे आज मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर फेरमतदान होत असल्याची दृश्य आपण इकडे पाहत आहे। याचबाबत नवीन अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।